पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। देवळाली प्रवरा येथील प्रसादनगर भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात राहुरी तालुका वात्सल्य समिती, साऊ एकल महिला समिती महाराष्ट्र व महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एकल महिला दिन साजरा करण्यात आला। यावेळी राहुरी तालुका वात्सल्य समितीचे सदस्य तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांनी उपस्थित एकल महिलांना मार्गदर्शन करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त एकल महिलांच्या हस्ते फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। आप्पासाहेब ढूस यांनी क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी विधवा महिलांसाठी केलेल्या कार्याची माहिती देत एकल महिलांनी एकत्र येऊन गट स्थापन करून रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, यासाठी शासन व साऊ एकल महिला समिती सहकार्य करेल असे सांगितले। या कार्यक्रमास राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाटगे, पत्रकार आशिष संसारे, प्रभाकर कांबळे, रजनीताई कांबळे, समीर शेख, आरोग्य सेविका सीमा निकलोस आलाट, अंगणवाडी सेविका ज्योती जोशी यांच्यासह मोठ्या संख्येने एकल महिला उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार शिवाजी घाटगे यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश भालके यांनी केले। अंगणवाडी सेविका अशा पद्धतीने आम्ही सुयोग्यरित्या जमिनीवरची कामं या ठिकाणी बऱ्या प्रमाणात करायचा आमचा प्रयत्न आहे। फार म्हणण्याचा अर्थ असा, मला पण आम क्षेत्रामध्ये निवडून या अशा पद्धतीने काम करायचे असतं, पण त्याच्यामध्ये काम करत असताना तरी ज्यावेळी सावित्रीबाई फुलेंना, महात्मा ज्योतिबा फुलेंना त्या काळात त्यांना कसं करावं लागला असतं, त्यावेळी त्यांना मोबाईल नव्हते। शासन कोणताही असतो, तुमच्या कोणत्याही पक्षाचा असतो, परंतु त्यामध्ये आहे। तुम्ही हा प्रश्न चांगला आहे। तुमचं आता प्रकरण आपण मागच्या कॅम्पमध्ये घेतलेलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या जागतिक विधवा महिला दिनाच्या निमित्ताने आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रसादनगर या ठिकाणी महिला बालविकास विभाग महाराष्ट्र शासन, त्याचबरोबर देवळाली प्रवरा नगरपालिका, साऊ एकल महिला समिती आणि सर्व सामाजिक संघटनांच्या वतीनं या ठिकाणी विधवा महिलांना त्यांचा एक मार्गदर्शन मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता। महाराष्ट्र शासनाकडून मिळालेल्या सूचनांप्रमाणे आज जे काही विधवा महिलांचं धोरण राज्य शासन घेऊन पुढे येत आहे, तर त्या अनुषंगाने आज साऊ एकल महिला समितीच्या वतीने असेल आणि महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास विभागाच्या वतीनं आज या ठिकाणी प्रसादनगर येथे हा कार्यक्रम आयोजित केला। त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आलं। त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील यांचं कार्य ह्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या निमित्ताने करण्यात आलं। त्याचबरोबर त्यांना रोजगाराचं मार्गदर्शन आणि त्यांच्या समस्या या ठिकाणी विशेषत्वाने जाणून घेण्याचं काम करण्यात आलेलं आहे। या निमित्ताने मी आजच्या या जागतिक विधवा दिनाच्या निमित्ताने सर्व आमच्या भगिनींना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सगळ्यांच्या समस्या ज्या असतील त्या महाराष्ट्र शासनापर्यंत आम्ही अंगणवाडी सेविका असतील, देवळाली प्रवराच्या सर्व त्या महिला बालविकास विभागाच्या वतीनं असेल आणि आम्ही स्वतः साऊ एकल महिला समितीच्या वतीनं असेल महाराष्ट्र शासनापर्यंत त्या पोहोचवण्याचं काम आजच्या या दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी करणार आहोत। आणि या निमित्ताने महाराष्ट्र शासनाचे आणि विशेष तत्वाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी विधवा धोरण राज्याचं आमच्या विनंतीवरून आणलेलं आहे। त्यांचाही या निमित्ताने विशेष आभार व्यक्त करतो आणि साऊ एकल महिला समितीचे जे काही प्रमुख निमंत्रक आहेत राज्याचे हिरंब कुलकर्णी यांचेही आभार व्यक्त करतो की ते सध्या या धोरणांच्या समितीवरती सदस्य म्हणून त्यांना घेतलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच राज्यातल्या विधवांचं आता जे काही काम चालू आहे आणि विधवांच्या ज्या अडचणी आहेत त्या राज्य शासनापर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी अहिल्यानगर जिल्हा संपादक जालिंदर आलाट।